अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोबाईल टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन। प्रदीप मोरे असे सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असून अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोट्यावधींच्या कामाच्या चौकशीची मागणी। दोषी अहवाल असताना देखील सदर कर्मचाऱ्यांवर काहीही कार्यवाही न केल्याने आंदोलक संतप्त। अपर जिल्हाधिकारी पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांची मध्यस्थी सुरू। आंदोलक मात्र आंदोलनावर ठाम। गेल्या 2 वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने आंदोलने करून वेधले आहे लक्ष। संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी आंदोलनस्थळी येत नसल्याने नाराजगी व्यक्त, तर लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांचे मत। अखेर मालेगाव अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलेले असून रेस्क्यू करून उतरविण्यात आले। मी प्रदीप पोपटराव मोरे, सामाजिक कार्यकर्ता तथा उत्तर महाराष्ट्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, आज दिनांक 25/6/2025 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात 5व्यांदा बेमुदत आमरण उपोषणाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने उपोषण करायची गरज पडते। शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की सार्वजनिक बांधकाम खातं मालेगाव आणि त्याच्यातील उपविभाग यातील 17, 18, 19, 20, 21 ह्या कार्यकाळातील सेविंग बचत खात्यातील 30 करोडपेक्षा मोठ्या प्रमाणात अपार झालेला आहे। आणि फुलेनगरपासून ते दसानेपर्यंत, कुसुंबा रोड फुलेनगरपासून ते दसानेपर्यंत रस्ता बनवल्यानंतर 15 दिवसात गायब झाला। यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे आणि त्यावर 4 उपोषण झाले। आता 5व्या वेळेस उपोषणाला बसायची गरज पडते। तर असं जर कधी एका विषयासाठी जर इतक्या दिरंगाई लागत असेल आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम खातं फक्त चौकशी चालू आहे या व्यतिरिक्त कुठलंही उत्तर देत नाही। 1.5 वर्षापासून जर कधी चौकशी चालू आहे असंच उत्तर देत आहे, तर मग जी चौकशी साधी 1-1.5-2 महिन्यात होणं अपेक्षित आहे, तर ती 1.5 वर्ष का, तिथे प्रश्नचिन्ह निर्माण होते। आणि असंच जर कधी एका विषयासाठी अनेक वेळा जर कधी उपोषण करायची गरज पडत असेल, 5-5 वेळेस एका विषयाला जर कधी उपोषण करायची गरज पडत असेल, 3-3 वर्ष लागत असतील, तर भविष्यात लोकशाही राहील का? ही शोकांतिका गोष्ट आहे। तर मला मीडियाच्या माध्यमातून फक्त एकच लक्षात आणायचं आहे की हा जो माझं जे म्हणणं आहे, आत्तापर्यंत मी अनेक पत्रव्यवहार केलेले, ते बघा, माळा घालून उपोषण करायची गरज आगळ्या वेगळ्या पद्धतीने उपोषण करायची गरज पडलं ते, तर हे पत्रव्यवहार पाहिले नसतील, परंतु मीडियाच्या माध्यमातून फक्त मंत्री महोदय किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे ज्यांच्यापर्यंत माझे पत्रव्यवहार झालेले, तर त्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव।